नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। बॉयफ्रेंड सोबत बोलण्यास रोखलं म्हणून संतापलेल्या बायकोनं नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला। ही धक्कादायक घटना कुठे आणि कशी घडली आहे ही सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे। पण तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बायकोचं अफेअर असल्याचे नवऱ्याला समजले। नवऱ्याने बायकोला त्याच्यासोबत बोलण्यास रोखले। दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले आणि म्हणून संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला। घटनास्थळीच नवऱ्याचा मिथिलेश पासवान याचा मृत्यू झाला। बिहारमधील वैशाली जिल्ह्यात होळीच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून बायकोला बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मृत मिथिलेश पासवान याला 3 मुले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिथिलेश पासवान मजुरीचे काम करून कुटुंबाचे पोट भरत होता। ऋतिक, रिशू आणि निशांत कुमार ही 3 मुले त्याला होती। होळी खेळून मिथिलेश पासवान जेव्हा घरी आला तेव्हा त्यावेळी बायकोला दुसऱ्यासोबत त्याने बोलताना पकडले। त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। संतापलेल्या बायकोने नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले। यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। बिहारमधील वैशाली जिल्ह्यात होळीच्या दिवशीच ही भयंकर घटना घडली आहे। होळीच्या दिवशी मिथिलेश पासवान आणि पत्नी प्रियंका देवी यांच्यामध्ये फोनवर बोलण्यावरून कडाक्याचे भांडण झाले। प्रियंका बॉयफ्रेंड सोबत फोनवर बोलत होती, त्यावर मिथिलेशने आक्षेप घेतला होता। त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। संतापलेल्या प्रियंकाने मिथिलेश याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले। या हल्ल्यात मिथिलेश गंभीर जखमी झाला आणि जागेवरच जीव सोडला। बायकोनं गुप्तांगावर हल्ला केला, त्यामध्ये मिथिलेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला। गावकऱ्यांनी मिथिलेशला लालगंज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मिथिलेश याचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि प्रियंका हिला बेड्या ठोकल्या आहे। पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। बायकोनं नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली आहे। तरीही ही धक्कादायक घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा। धन्यवाद।